आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगे ते शेडिंग नंतर आधी हे कर, हे कम्प्लीट कर आणि हात अजिबात हलवायचा नाही. गोल आला पाहिजे व्यवस्थित. काय शमिका मॅडम, झाला का अभ्यास? हो, आता माझा ड्रॉइंगचा पिरियड चालू आहे. अरे वा, सुपर फास्ट एकदम. झाला पण अभ्यास. भारी आहे शमिका. अरे यात काय भारी, माझ्यापेक्षा तर भारी समीर अंकल आहे. का ग? तुला माहितीयस काय झालं? काय? ये सांगते. मला 3 माणसं किडनॅप करायला आले होते. काय? हो, त्यांनी मला गाडीत बसवलं. आणि मग ते नंतर घाबरून पळून गेले. आणि तुला माहितीये समीर अंकलच्या हाताला लागलं ग. घातलाच ना सगळा घोळ. घोळ? ओ माय गॉड, हे तर सांगायचं नव्हतं ना. हे जर आधी आठवलं असं तुला तर असू द्यात. काय झालं सावंत? त्या अजिंक्य मांडलेकरची पोरगी शमिका वाचली आणि आपला प्लॅन फसला. फसला? असा कसा फसला सावंत? चांगली माणसं पाठवायची ना तुम्ही. पण तुम्ही केवढी मोठी घोडचूक केली लक्षात येत आहे तुमच्या? तो अजिंक्य स्वतःच्या मुलीवरती हल्ला झाल्याचा गवगवा करेल कोर्टामध्ये, तर काय होणार त्यामुळे? त्याची केस स्ट्रॉंग होईल सावंत. कळतंय तुम्हाला केवढी मोठी चूक केलीत तुम्ही? ओवी, ओवी प्लीज ऐक माझं. हे बघ, शमिकाने जेवढं काही सांगितलं ना तितकं नाही झालंय का काही. मी काही जीवावर खेळून हाणामारी केली नाही. अगं ते लुख्खे होते ग, एकाला एक फटका मारला, बाकीचे घाबरून पळून गेले. आणि हे बघ, हे काही इतकं नाही लागलंय का, असंच आहे. 2 दिवसात बरं होईल. मूवी एका अर्थी बरंच झालं ना मी तिकडे होतो. नाहीतर शमिकाचं काय झालं असतं? ती बिचारी एकटी पडली असती. समीर, तुम्ही काय एक्सप्लेन करताय? मी तुम्हाला काही बोलले आहे का? ओवी, तुम्हाला काही बोलली नाहीयेस, पण तुला माझी काळजी हे कळते मला. समीर, काळजी तर वाटणारच ना. आता ही केस ज्या थराला गेली आहे, सत्यशील ज्या पद्धतीचे आरोप करतोय, ते बघता असं काहीतरी होऊच शकतं याचा अंदाज आलाय मला. आणि अजिंक्य सर ज्या त्वेषाने वृंदाताईसाठी लढतायत, ते बघता मी तुमची सतत काळजी करत राहणं मला अगदी कोतेपणासारखं वाटायला लागलंय. असं का म्हणतेस? समीर, थांब बाबा, मला माझं मन मोकळ करू द्या. बघा समीर, मला तुमच्याविषयी काळजी, प्रेम सगळं आहे. आता कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आहे माझी. राणाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्यापैकी कोणालाही जीव गमवावा लागला तरी चालेल. ओवी,
हो समीर, उद्या जर अशी वेळ आली की मला 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 तुम्हाला गमवावं लागलं तरी मी मागे पुढे बघणार नाही. प्राणाला न्याय मिळवून देत, कारण ते जास्त महत्वाचं आहे. वृद्धाताई जेव्हा तुरुंगात होती तेव्हा बर्फीचं रडणं, ती परत आल्यानंतर तिने बर्फीला घेऊन रडणं, नाही बघवलं मला, नाही बघवलं. मला अजिंक्य सरांची न्याय मिळवून द्यायची जिद्द कळतेय. सत्यशीलने केलेल्या आरोपांचा बाबांना होणारा त्रास कळतोय, मला कळतंय, सगळं कळतंय. पण एक सांगू समीर, उद्या जर या सगळ्यात मला काही झालं तर तुम्ही सुद्धा त्याची तयारी ठेवा. माझी तयारी आहे. राणाला न्याय मिळवून देण्यासाठी जीव गेला तरी चालेल, पण आता मागे नाही हटायचं. राणासाठी, वृंदासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं. काय बोलू मी? तुम्हा दोघांची माफी मागण्याची पात्रता नाही राहिली माझी. समीर, कायम चुकीचं समजत आले तुला. सतत राग राग केला तुझा, आणि आज तू माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार झालास. नाही ओळखू शकले तू. जमलं तर माफ कर मला. वृंदा, तू हात नको जोडू. आपल्या माणसांसमोर कोणी हात जोडतं का? आई, तू नको माफी मागूस, त्याची काही गरज नाहीये. आणि हा लढा फक्त तुझ्या नवऱ्यासाठी नाहीये, आपल्या राणासाठी आहे. तेच तर, तुम्ही काय मला आपलंच मानत आलं, पण माझ्याच डोळ्यावर पट्टी होती. सुडाची भावना इतकी होती की काय बरोबर काय चूक काही कळत नव्हतं. खूप चुकीचं समजत आले तुला. तुला पण खूप दुखावलं ग मी. माफ कर मला, दोघे माफ कर. ताई, नको हात जोडूस, त्याची काही गरज नाहीये. खूप चुकीचं वागलंय तुम्हा दोघांची. हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात तुझ्यासाठी आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी बेभान अशा वेळी मज याद तुझी यावी ये ना मोहरत्या मोहरत्या ला ला ला. आकाशराव, गळ्याची तयारी छान आहे तुमच्या. हो ना. ए मस्करी करते माझी. तसं माहितीये माझा गळा चांगला आहे ते मला. मुक्त मी ना विचार करतोय परत रियाज चालू करतो. काय ग तू पण मी लगेच टेन्शन घेऊ नको. सकाळ सकाळ रियाज करून तुझी झोप नाही मोडणार आहे मी. काय आभाचा मेसेज आलाय. काय टायमिंग आहे तुम्हा बहिणींचं. मुळात सगळ्यात आभाची तरी काय चूक आहे मुक्ता. हे ना आता सतत होत राहणार आहे. सो बेटर आहे तू एकदाच सांगून टाक तिला. अरे असं कसं सांगू, म्हणजे घरात हे सगळं कोर्टाचं वगैरे सुरू आहे त्याचं टेन्शन. कसं सांगायचं असं. तू एक काम कर, तू तिला मेसेज कर हा आणि बाहेर कुठेतरी भेटायला बोलू आणि सगळं सांगून टाक. काय मुक्ता हे असं सतत सतत होत राहणार आणि तिला आनंद होतोय आणि तो आनंद खोटा आहे हे बघून तुला तिची काळजी वाटत राहणार. त्यामुळे हे ताणून धरण्यात आता काही अर्थ नाहीये मुक्ता. मला माहितीये की प्रेम किती महत्वाचं आहे. आयुष्यात प्रेम असेल तर आयुष्य कसं बदलतं याची जाणीव करून द्यायला तू हे सगळं केलंस. हो ना. पण आता झालीये तिला याची जाणीव, रिअलाइज झालंय तिला. आता बस. आता आणखी ताणून धरण्यात काही अर्थ नाहीये. खूप कॉम्प्लिकेटेड होत राहणार हे सगळं. बेटर आहे तू आत्ताच्या आत्ता तिला मेसेज कर आणि भेटायला बोला. हा कर कर. काय झालं ग. ते मेसेज मेसेज कोणाचा. मॅच आज मॅच होती ना, ती जिंकलो आपण. त्याचीच अपडेट मेसेजवर आली होती. त्याचा एवढा आनंद झाला. हा ते मी आलेच. हा शमिका चला का उशीर झाला आपल्याला. आले डॅडा. ये पटकन चल. घेतलंस का सगळं. बाय की. बाय वाडा आजोबा. बाय समीर अंकल. बाय उभी आंटी. बाय ग्रानी. बाई निघाली का. चल वाडा आजोबा आपण उद्या मॅथ्सचा अभ्यास करूया. चॅप्टर 12 आणि 13. अरे बापरे, 2-2 चॅप्टर एकत्र करायचे. प्रगती आहे बघा. चालेल चालेल करूया करूया. हा चालेल चालेल. उद्या ना. आता निघूया. बाय बाय बाय. येतो वाजता. अजिंक्य सर, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. सोडा तुम्ही केस. शमिकाची काळजी वाटते मला.
वृंदा, मी मगाशी सांगितलं तेच पुन्हा सांगेन. आणि शेवटचं, ही केस मी नाही सोडणार. हीच काय, कुठलीही केस जीवाच्या भीतीने सोडणाऱ्यांपैकी मी नाही. एकदा केस घेतली की ती अशी अर्धवट सोडणं हे माझ्या तत्वात नाही. आणि माझी तत्व मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय. त्यामुळे ही केस नाही सोडणार मी. दॅट्स लाईक माय डॅडा. वृंदा आंटी, तू काळजी करू नकोस. माझा डॅडा भित्रा नाहीये. ही इज अ हिरो. आणि हो, समीर अंकल पण हिरो आहेत. आता समीर अंकल आमच्या बरोबर आहे. कितीही गुंड आले तरी काही टेन्शन नाही. मी तर म्हणते की उद्या मला कोण किडनॅप करायला आलं तर समीर अंकल त्यांना अजून मारतील. छान. चला निघूया आपण. काय म्हणतो अजिंक्य साहेब, तुम्ही दोघेही काही दिवस इथेच राहा ना. निदान शमिकाला तरी इथे राहू दे. जोवर हे केस वगैरे सगळं संपत नाही, तिचा निकाल लागत नाही तो. कारण काय दिवसभर तुम्ही असणार कोर्टात, ही बिचारी घरी एकटीच राहणार. त्यापेक्षा इथे ती सुरक्षित राहील असं मला वाटतं. हो खरंय बाई. हे बेस्ट आहे. मला चालेल. इथे आल्यावर मामाच्या गावाला आल्यासारखं वाटतं. इथे 2 छान म्हातारे आहेत. सॉरी, इथे 2 छान आजी आजोबा आहेत. अंकल आंटी आहेत. आणि मेन तर खेळायला मोठंसं गार्डन आहे. सगळं मस्त इथे. आवडेल मला इथे राहायला. हो हो हो, जरा मध्ये मध्ये श्वास पण घे. मास्तर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला असं वाटतं मी उद्या सोडतो तिला. आज तिचे काही कपडे वगैरे नाही आणलेत मी सोबत. घरीच आहेत सगळे. ते घेऊन येतो आणि मग हवं तर उद्या सोडतो मी. ठीक. येऊ. चला. बाय. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. खुश खुश. गुड नाईट. काळजी घ्या. येतो. बाय बाय. बाय 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 बाय. पाय निघत नाही पोरीचा. हो ना बाई. पाठवून दे साहेबांकडे. काय काय काम आहे? चावी कशाला काढली? थोडं बोलायचं सावंत. काय बोलायचं? काय ते मी नंतर बोल. तर चावी दे. फार वेळ नाही घेणार तुझा. चौकशी केली आम्ही. त्या सत्यशील अमृतकरच्या घरी फार येतो जातोस. काय नक्की चाललंय का सावंत? सत्यशीलला तुम्ही कॉल पण केले होते हे आम्हाला कळलंय. माझ्या समोर तर केलाच होता, पण आता आमच्याकडे पुरावा पण आहे. तू सापडशील रे सावडीत. पुन्हा मग एकदा पाहुणचार होईलच की. माझ्याशी बोल सावंत.
तो सत्यशील अमृतकर तर फरार होता, मग काय करत होतास त्याच्या घरी? कॉल करतोयस, त्याच्या घरी येतोय जातोयस. सावंत, ते सत्यशीलने काय आणि कसं हे सगळं केलंय ना, हे नीट आम्हाला सांग. अडकायचं नसेल तर. कोण अडकवणार? मला? तू अजिंक्य मांडलेकर, तुला जे काय बोलायचंय ना ते कोर्टात बोल, आणि मला जे काय सांगायचंय ते मी कोर्टात सांगेन. एवढी हिम्मत, हीच हिम्मत ना नोकरी गेल्यावर पण दाखव. हे बघा, माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही. उगाच मला गोवण्याचा प्रयत्न करू नका, कळलं? चावी दे रे. बाय. पाणी भेज दे ना उधर. अजिंक्य सर, मला पक्क माहितीये की हा सत्यशीलला मिळालेला आहे. ह्यानेच माझं आणि सत्यशीलचं जेलमध्ये बोलणं करून दिलं होतं. मला माहित आहे याला कसं बोलतं करायचं. कसं?